जुनी पेन्शनसाठी तपासणी समिती गठीत। 26,000 शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय द्या, प्रदीप महल्ले। समितीच्या अध्यक्षपदी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे। 13 सप्टेंबरपर्यंत समिती निर्णय देणार। नमस्कार, मी उमेश सिंगंदुडे आणि आपण बघत आहात EVS दस्तक। बातमी जुन्या पेन्शनच्या संदर्भातील आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी विधिमंडळामध्ये घोषणा केली होती की आम्ही 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व नंतर 100% अनुदानावर आलेल्या शाळातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करू। जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी राज्य सरकारने सम्यक समिती गठीत केली होती। या सम्यक समितीने राज्य सरकारकडे जो अहवाल सादर केला त्या अहवालावर विधान परिषद सदस्य व इतरांनी आक्षेप नोंदविला। सम्यक समितीने राज्य शासनावर येणारा आर्थिक भार अयोग्य दाखविला। त्यामुळे सम्यक समितीच्या आर्थिक भारावर चर्चा करण्यासाठी पुन्हा आता राज्य सरकारने एक नवीन तपासणी समिती गठीत केली आहे। या समितीच्या अध्यक्षपदी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, तर सदस्य म्हणून विधान परिषद सदस्य किशोर दराडे, विधान परिषद सदस्य जयंत आजगावकर, विधान परिषद सदस्य ज्ञानेश्वर मात्रे, विधान परिषद सदस्य जगन्नाथ अभ्यंकर, माजी विधान परिषद सदस्य मनीषा कायदे, शिक्षण प्रतिनिधी डॉक्टर संगीता शिंदे, शिक्षकेतर प्रतिनिधी शिवाजी खांडेकर यांची या समितीमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे। ही समिती 1 महिन्याच्या आत 13 सप्टेंबरपर्यंत आपला या संदर्भात अहवाल सरकारकडे सादर करणार आहे आणि त्यानंतर राज्य सरकार जुन्या पेन्शनच्या अनुषंगाने निर्णय घेणार आहे। राज्य सरकारने गठीत केलेल्या तपासणी समितीवर अनेक शिक्षक बांधवांनी आक्षेप नोंदविला आहे। ही समिती 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त आणि टप्पा अनुदानावर असलेल्या शिक्षकांना व त्यानंतर 100% अनुदानावर आलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन देणार आणि त्या संदर्भात चर्चा करणार असं सांगण्यात येत आहे। याचाच अर्थ की राज्यातील 8,000 कर्मचारी जे 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी टप्पा अनुदानावर नियुक्त होते व त्यानंतर त्यांची शाळा 100% अनुदानावर आलेली आहे। परंतु राज्यातील इतरही काही शिक्षक बांधव आहेत ज्यांची नियुक्ती 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी, परंतु अनुदान 1 नोव्हेंबर 2005 नंतर आलेल्या शाळेतील शिक्षकांवर अन्याय होण्याची शक्यता आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये जुनी पेन्शन संदर्भात याचिका दाखल करणारे प्रदीप महल्ले यांनी सांगितले की आतापर्यंत राज्य सरकार यांनी 26,000 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आम्ही जुनी पेन्शन योजना लागू करू असे सांगितले। या समितीनुसार अर्थ वेगळा अभिप्रेत आहे आणि त्यामुळे 26,000 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ज्यांची नियुक्ती 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी झालेली आहे व नंतर 1 नोव्हेंबर 2005 नंतर ज्यांची शाळा 100% अनुदानावर आली अशा सर्व 26,000 शिक्षकांना या समितीने न्याय द्यावा अशी मागणी श्री प्रदीप महल्ले यांनी केली आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी विधानसभेमध्ये जो शब्द दिला होता की आम्ही राज्यातील 26,000 शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करू, ती योजना 26,000 शिक्षकांना लागू करावी अशी अपेक्षा आहे। लवकरच तपासणी समिती हा निर्णय देईल आणि 26,000 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 1982ची जुनी पेन्शन योजना लागू होईल अशी आशा वाटत आहे। जुनी पेन्शन संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या EVS दस्तक YouTube चॅनलला लाईक, सबस्क्राइब करा आणि पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करण्यास विसरू नका। धन्यवाद।